मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराची भेट घेतली आणि त्यानंतर गणबोटे परिवाराचं त्यांनी सांत्वन सुद्धा केलेलं आहे। शिवाय आमच्या शेजारी ज्या नवऱ्याला लपवलं होतं माझ्या तिच्यामध्ये लपवलं त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या। पहिलं तर त्यांनी कल माझ्यावरच घेतली होती, ते चल तू बाहेर निघ असे म्हणले। नंतर आम्हाला म्हणले जाओ मोदी को बताओ। सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं। पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केली। अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी पाजण्यापासून आम्हाला लोकल मुस्लिम तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जर काही करता आलं तर खरंच करतो। आणि इथे आम्हाला या दादांनी खूप मदत केली, यांच्या थ्रू आम्हाला खूप मदत झाली। आम्ही ऍक्च्युली तिघं भाऊ आहे, या ह्याच्यात एकत्रच राहतो सगळं। लहान मित्र आहे, मधला मी आणि मोठा आहे। तर आता आमची भाऊ आमचा जो LICचा एजन्सी गाईड होता आणि इंटेरियरची काही कामं करायला वीस फूड्स म्हणून आमचे छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कंपनीचं, त्याचं मार्केटिंग तो बघायचं। असे 2-3 इन्कम त्याला होते सगळे, ती आता ऑल ऑफ सडन त्यांची बंद माझं आता म्हणजे पूर्ण इन्कमच बंद थांबलाच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन केलं जाते, त्यांच्या भावना नेमक्या समजून घेत आहेत। नेमकं पहलगाममध्ये काय घडलेलं होतं याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून घेत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांची ही भेट होती। तर गणबोटे परिवाराचं त्यांनी भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील हे दोघं गणबोटे परिवार आणि जगदाळे परिवार या दोन्ही कुटुंबियांची आज मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलं।